भूक छोटी असो किंवा मोठी, भूक तर सर्वांनाच लागते. पण त्या भुकेमधूनही एक भुकेचा प्रकार म्हणजे छोटीशी भूक, जे संध्याकाळच्या वेळी चहा टाईमच्या वेळी वगैरे सर्वांना लागते, छोटे घरातले मोठे असो किंवा छोटे असो. तर अशा छोट्या छोट्याशा भूकसाठी आपण आज एक छोटीशी रेसिपी बघणार आहोत. तर नमस्कार मंडळी, आज आपण छोटीशी अशी रेसिपी बनवणार आहोत, जे बनवायला एकदम सोपी आणि खूप अशी पौष्टिक आहे, जे घरच्या साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका, कारण नवीन नवीन रेसिपी जर आली तर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येऊन जाईल. तर चला आपण रेसिपी बनवून घेऊया. तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही हे मैद्यापासून सुद्धा बनवू शकता, पण मैदा भरपूर जण डाएट्सवाले लोक भरपूर म्हणजे असे मैदा खात नाही. तर आपण हे आज कणकेपासून बनवणार आहोत, गव्हाच्या पिठापासून. तर मी इथे 3 चम्मच भरून असे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये छोटंसं 1 चम्मच भरून पांढरे तीळ टाकलेले आहे आणि 1 चम्मच मी काळे तीळ टाकलेले आहे. आणि हे छोटं जे म्हणजे वाटण आहे, हिरवी मिरची, सांबार आणि अद्रक लसणचं छोटंसं वाटण तयार केलेलं होतं. तर 1 चम्मच ते वाटण टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकलेलं आहे. तर तेल हे साधं कच्चं तेल आहे, तापवून टाकलेलं नाही आहे. तर याला म्हणजे ड्राय जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण ह्या कणकेमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपण लगेचच पाणी टाकलं तर ते कुठे लागणार आणि कुठे नाही लागणार, म्हणून आपण हे आरामात छान असं चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, मुठीमध्ये बांधल्यावर आपल्याला असे मुठ्ठा तयार होतो, तर समजायचं की आपलं हे मिश्रण अगदी बरोबर आहे. आणि काय आहे की छोटी छोटी भूक असते, जसं चहा टाईमला आपल्याला बिस्किट टोस्ट वगैरे खायची असते, तर बिस्किट वगैरे किती नाही म्हटलं तरी अनहेल्दी असतं. तर आपण जर हे बनवून ठेवलं तर आरामात 8 ते 10 दिवस हे टिकतं. आणि आपण हे बनवून ठेवलं तर जसं तुमची मुलं वगैरे हॉस्टेलवर वगैरे राहत असेल तर त्यांच्यासाठी पण हे बेस्ट आहे. आणि आता समर सुरू झालेला आहे, सुट्ट्या आहे, तर मुलं घरीच राहतात, त्यांना खेळून किंवा म्हणजे जास्त भूक लागतं. तर हे नक्कीच तुम्ही बनवून ठेवा आपल्या किचनमध्ये. तर हे जे मी आहे आता इथे टाकलेलं आहे पालकची प्युरी आहे. पालकची प्युरी मी करताना तुम्हाला दाखवली नाही, कारण की एकदम सोपी आहे. जसं पालक धुवून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, तर तेच प्युरी आहे, ते आपण टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि याला छान असं थोडं पाणी टाकून याचा डो तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, रंगसुद्धा किती छान आलेला आहे. आणि जर तुम्हाला कणकेचं बनवायचं नाही, जर तुम्हाला महिनाभरासाठी बनवायचं आहे, महिनाभर टिकवायसाठी, तर तुम्ही मैद्याचे बनवा. तर मी आज हे कणकेचं बनवलं आहे. आम्हाला कमीच दिवसासाठी पाहिजे होतं, म्हणून मी हे 8 ते 10 दिवसासाठी म्हणून मी कणकेचं बनवलेलं आहे. तर बघा, किती छान असा हा डो तयार झालेला आहे. याला 10 मिनटं रेस्टवर ठेवायचा आहे. आणि त्यानंतर एक छोटासा गोळा घ्यायचा आहे, जसं आपण पोळीसाठी वगैरे घेतो ना, त्याप्रकारे एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. आणि कणकेमध्ये थोडा डस्ट करायचा आहे. आणि याला छान असं गोल गोल याची लोई लाटून घ्यायची आहे. जशी आपण पोळी लाटतो ना, त्याच प्रकारे आपल्याला इथे पोळी लाटायची आहे. आता तुम्ही म्हणणार की कणकेचं आहे तर ते कडक राहणार नाही, क्रिस्पी राहणार नाही, किंवा म्हणजे कणकेचं आहे त्याच्यामुळे ते वातड वगैरे येणार, तर असं काहीही होत नाही. त्यासाठीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण यातली म्हणजे जे काही टिप्स वगैरे ट्रिप वगैरे सांगितलेले आहे ते सर्व तुम्हाला माहिती होईल. आणि त्यानंतर आपली ही रेसिपी बिलकुल नरम वगैरे पडणार नाही. म्हणजे चला, तर आपण हे छोटीशी अशी पोळी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे चाकूच्या साह्याने छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे. आणि काप तुम्ही चाकूनी करा किंवा पिझ्झा कटर असतो त्याच्याने करा. पिझ्झा कटरने जर केलं ना, तर त्याच्यावर थोडेसे असे डिझाईन येतं, असे झिगझॅगवाली ना डिझाईन येतं असं. तर मी हे सिम्पलसे असे काप केलेले आहे. जर तुम्हाला असे ओव्हल शेपमध्ये किंवा त्रिकोणी शेपमध्ये जर करायचे आहे तर तुम्ही असे सुद्धा करू शकता. पण इतका वेळ नव्हता आज माझ्याकडे, म्हणून मी आज असे सिम्पलसे केलेले आहे. तर या प्रकारे आपल्याला छोटंसं कापून घ्यायचे आहे. तर बघा, असे लांबोळे आकारचे मी इथे स्नॅक्स असे तयार केलेले आहे. पालक असल्यामुळे यामध्ये प्रोटीनचा सोर्स पण आहे, त्यामुळे हे हेल्दी बनलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण इथे कणिक वापरलेली आहे, मैद्याचा वापर केलेला नाही आहे. आणि तुम्हाला डाऊट आहे की जर हे नरम पडलेत तर त्यासाठी काय करायचं आहे की आपल्याला असा फोक घ्यायचा आहे, जो काटेचा चम्मच असतो तो घ्यायचा आहे. आणि त्याला प्रत्येक अशा जे आपण म्हणजे कापण्या करून घेतलेल्या आहेत त्याला असे छिद्र करून घ्यायचे आहे. आणि काय होणार आहे याच्याने, एक तर नरम पडणार नाही, दुसरी गोष्ट आपण तेलामध्ये जेव्हा याला तळणार ना तर त्याला फुगा येणार नाही. जसं फुगा आला ना तर ते नरम पडतो, लवकर वातड पडते. तर हे आहे महत्त्वाची टीप. जर तुम्ही अशा कापण्या केल्या तर याला छोटे छोटे गड्डे करायला बिलकुल विसरू नका, असे छेद करायला बिलकुल विसरू नका. तर बघा, तेल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल कडक गरम होऊ द्या, हलक्या तेलामध्ये कधीच तळायचे नाही. त्याच्याने कसं हे वातड पडते, वातड असे सॉफ्ट पडते.
खाताना मग ते चांगली टेस्ट येत नाही. क्रिस्पी राहण्यासाठी हे लॉंग लाईफ राहण्यासाठी हे महत्त्वाची टिप आहे. 2 टिप्स मी इथे तुम्हाला सांगितल्या आहेत. ते जर तुम्ही फॉलो केल्या तर आपले हे छोटेसे जे स्नॅक्स बनवून आहे ते खूप छान असे 8 दिवस तुम्हाला आरामात टिकतील. तर आणि बघा फारसा असा रंग पण चेंज झालेला नाही, हलकासा खरपूस रंग आलेला आहे, बालकी हिरवाच रंग आहे. आणि जर का तुम्हाला याचा हिरवा रंग ठेवायचा असेल तर पालक आधी गरम पाण्यामध्ये छान उकळून घ्यायची आहे, मग थंड पाण्यामध्ये आईसच्या थंड पाण्यामध्ये टाकून त्याला मिक्सरमध्ये बारीक करायची आहे. मी हे डायरेक्टच बारीक केलेलं होतं म्हणून थोडासा रंग असा झालेला आहे. जसं हॉट चिप्समधून आपण चिप्स वगैरे आणतो ना पालकचे, तर अगदी हे तसेच बनतात. तर यामध्ये थोडंसं आणखी टेस्ट देण्यासाठी म्हणून मी इथे चाट मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे, चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि आमचूर पावडर घेतलेला आहे. हे छान मिक्स करून याला वरून लावलेलं आहे. तुम्ही पेरी पेरी मसालासुद्धा लावू शकता आणि असं याला थोडंसं असं आणखी चटपटीत असं छान असं टेस्ट येतं. तर हे नक्कीच लावा आणि हवा बंद अशा डब्यामध्ये बंद अशा डब्यामध्ये ठेवा आणि हे 8 दिवस याला काहीही होणार नाही. तर बघा तुम्ही आवाज ऐकू शकता, किती छान असा खडांखडांग आवाज येतो आहे आणि कडक आहे. तर चला मग बनवता ना अशी रेसिपी, तर भेटूया ना.